भाजपच्या जाहीरनामा समितीची आज सकाळी 11 वाजता भाजप मुख्यालयामध्ये बैठक होणार आहे। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडणार आहे। महाराष्ट्रामधून पियुष गोयल, विनोद तावडे यांचा या समितीमध्ये समावेश आहे। 27 सदस्यांची समिती लोकसभेचा जाहीरनामा तयार करण्यावरती चर्चा करणार आहे। नवी दिल्लीमधून भाजप संदर्भात ही महत्त्वाची घडामोड। भाजपची आज महत्त्वाची बैठक होते आहे। भाजपच्या जाहीरनामा समितीची आज भाजप मुख्यालयामध्ये बैठक होणार आहे। 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे। राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतीये। महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि विनोद तावडे यांचा या समितीमध्ये समावेश आहे। जाहीरनामा समितीची आज ही महत्त्वाची बैठक राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते। 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रामधून पियुष गोयल आणि विनोद तावडे हे या समितीचा भाग आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देतात। शिवाजी, भाजपची आज मॅनिफेस्टो कमिटीची बैठक आहे। बैठकीचं अध्यक्षस्थान हे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे असणार आहे आणि याच बैठकीमध्ये संयोजक म्हणून निर्मला सीतारामन असणार। सगळ्यात महत्त्वाचं हे पाहणं महत्त्वाचं आहे की 27 सदस्य असलेल्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये नक्की काय काय आश्वासनं जनतेला दिली जातात। कारण आतापर्यंत कलम 370 रद्द करण्यात आलेला आहे। समान नागरी कायद्याचं एक आश्वासन यामध्ये असू शकतं। कारण आतापर्यंत जे भाजपचा अजेंडा आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये समान नागरी कायदा हे जे विधेयक आहे या संदर्भात भाजप सातत्याने बोलत होतं। उत्तराखंड सरकारने हे विधेयक आणलं, त्याचं कायद्यात रूपांतर देखील केलं, मात्र अद्यापपर्यंत हे पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे भाजप याचा देखील समावेश यामध्ये करू शकतो। दुसरीकडे जर पाहिलं तर कलम 370 रद्द झाल्यानंतर पीओकेच्या संदर्भात काही म्हटलं जातंय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। मात्र आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्यामुळं हा प्रश्न भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये येतो का हे देखील महत्वाचं आहे। त्यामुळं आजच्या या बैठकीमध्ये नक्की कोणकोणत्या विषयावरती चर्चा होते आणि भाजप नक्की तरुणांसमोर कशा पद्धतीने जाते, त्यांच्यासाठी काय घेऊन जाते, इतर मतदार जे आहेत त्यांच्यासाठी काय घेऊन जाते, दक्षिणेतील मतदारांना खास करून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकार 6,000 देत आहे, तर या सगळ्या 2-2 हजार रुपयाचं हे पैसे पाठवले जात आहे। त्यामुळं शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आगामी काळामध्ये काय नक्की भाजप अजेंडा घेऊन येत आहे हे आज बरोबर। त्यामुळे कुणासाठी कुठलं आश्वासन हे आपल्याला बघायचं। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहा।